केवळ पैसे साठवणं कधीच पुरेसं नसतं. हे ते पहिले शब्द होते जे माझ्या आजोबांनी मला एकदा सांगितले होते. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं, कारण लहानपणापासूनच आपण सगळेच ऐकत आलो आहोत की पैशांची बचत करा, भविष्यासाठी जास्तीत जास्त पैसे साठवा. पण माझे आजोबा हसले आणि म्हणाले, नाही बाळा, फक्त पैसे साठवून काहीच होत नाही, तर त्या साठलेल्या पैशांना वाढवायला शिकलं पाहिजे. चला, आज मी तुम्हाला ही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजून सांगण्यासाठी एका गावाची कथा सांगतो. महाराष्ट्रातल्या चंदनपूर नावाच्या एका निसर्गरम्य गावात सखाराम तात्या नावाचे एक गृहस्थ राहायचे. गावकरी त्यांना खूप आळशी म्हणायचे, कारण ते कधीही काहीच काम करत नसायचे. रोज सकाळी उठून ते गावाबाहेरच्या एका मोठ्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसायचे. आकाशाकडे पाहत, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या मोजत ते फक्त मोठी स्वप्न पाहत असायचे. ते नेहमी स्वतःशी म्हणायचे, एक दिवस मी या गावात सर्वात मोठं दुकान उघडेन, एक दिवस मी खूप साऱ्या गाई म्हशी घेईन आणि या गावातला सर्वात श्रीमंत माणूस बनेन. पण तो एक दिवस कधीच आला नाही, कारण स्वप्न पाहण्यापलीकडे त्यांनी कधीही कोणतीही मेहनत केली नाही. सुरुवातीला गावकरी त्यांच्यावर हसायचे, पण नंतर त्यांनी हसणंही सोडून दिलं आणि मग त्यांना तात्यांची फक्त दया येऊ लागली. तात्यांची पत्नी पार्वतीबाई मात्र घर चालवण्यासाठी खूप कष्ट करायच्या. त्या पहाटे उठून पाणी भरायच्या, धुणी भांडी करायच्या, स्वयंपाक करायच्या आणि कुटुंबाची काळजी घ्यायच्या. यातच त्या स्वतःला राबवून घ्यायच्या. एका संध्याकाळी पार्वतीबाई खूप प्रेमाने आणि समजुतीने तात्यांना म्हणाल्या, अहो, स्वप्न पाहणं खूप छान असतं, पण केवळ स्वप्नांनी आपलं पोट भरत नाही. आपल्याला जगण्यासाठी पैशांची गरज आहे आणि त्यासाठी तुम्हाला काहीतरी काम करावंच लागेल. पण तात्यांनी नेहमीप्रमाणे फक्त मान हलवली आणि म्हणाले, कधीतरी, नक्कीच कधीतरी मी यावर काहीतरी मार्ग काढेन. असेच दिवस गेले, महिने गेले आणि वर्षेही उलटून गेली. जीवन खूप कठीण होत चाललं होतं. घरातलं अन्नधान्य संपत आलं होतं आणि पैशांची तर मोठी चणचण भासू लागली होती. एका रात्री सखाराम तात्यांचा लहान नातू मल्हार त्यांच्या जवळ आला. तो अनवाणी होता, खूप अशक्त दिसत होता आणि त्याला खूप भूक लागली होती. त्याने अतिशय हळू आणि कात्रत आवाजात विचारलं, आजोबा, घरात खायला काही भाकरी उरली आहे का हो? पार्वतीबाईंनी जड अंतकरणाने स्वयंपाकघरातले डबे उघडून पाहिले. सर्व डबे रिकामे होते. ना तांदूळ, ना ज्वारी, ना पीठ. घरात अन्नाचा एकही दाणा नव्हता. त्या रात्री सखाराम तात्यांचं काळी चर झालं. त्यांनी लहानग्या मल्हारकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागले. त्या एका रात्री त्यांना आयुष्यातला खूप मोठा धडा मिळाला. त्यांना समजलं की नुसती स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्या रिकाम्या स्वप्नांनी कुटुंबाचं पोट भरत नाही. त्या रात्री त्यांना झोपच लागली नाही. उपाशी पोटी ते अंथरुणावर फक्त कूस बदलत राहिले. त्यांचं मन खूप जड झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांनी असं काही केलं जे त्यांनी आयुष्यात आधी कधीच केलं नव्हतं. ते कामाच्या शोधात घराबाहेर पडले. त्यांनी जवळच्या एका शेतात मजुरी करायला सुरुवात केली. डोक्यावर कडक ऊन आणि पायाखाली तापलेली जमीन होती. त्यांनी सलग अनेक तास घाम गाळला, जड अवजारे उचलली. त्यामुळे त्यांची पाठ खूप दुखू लागली. पायांना फोडं आले आणि मऊ हात कठोर झाले. रोज रात्री ते प्रचंड थकून घरी यायचे. पार्वतीबाई थोडंफार जेवण बनवायच्या, कधी पिठलं भाकरी तर कधी नुसतीच चटणी भाकरी. मल्हार मोठ्या आशेने विचारायचा, आजोबा, आज तुम्हाला काय मिळालं? तात्या आपली दिवसभराची थोडीशी कमाई दाखवत म्हणायचे, हे खूप कमी आहे बाळा, पण काहीच नसण्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे. पण लवकरच तात्यांना एक कटू सत्य समजलं. पैसे यायचे आणि लगेच खर्च व्हायचे. अन्नधान्य, आजारपण आणि रोजच्या गरजा यामध्ये सर्व पैसे संपून जायचे. समस्या तशाच होत्या. घराचं छत अजूनही गळत होतं आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. अशा परिस्थितीत पैसे वाचवणं अशक्य वाटत होतं. एके दिवशी गावातल्या शामराव वाण्याच्या दुकानावर तात्यांनी काही लोकांना बोलताना ऐकलं. एक माणूस मोठ्याने सांगत होता, श्रीमंत होण्याचं रहस्य म्हणजे पैशांची बचत. जो पैसे साठवतो तोच भविष्यात सुरक्षित राहतो. हे शब्द तात्यांच्या मनावर घर करून बसले. त्या रात्री त्यांनी घरातली एक जुनी काचेची बरणी शोधून काढली आणि ती पलंगाखाली लपून ठेवली. आता दर आठवड्याला मजुरीतून उरलेली काही नाणी ते त्या बरणीत टाकू लागले. खुडखुड नाण्यांचा तो आवाज तात्यांना खूप आनंद द्यायचा. त्यांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला होता. एके दिवशी मल्हारला ती बरणी सापडली. त्याने कुतूहलाने विचारलं, आजोबा, हे काय आहे? तात्या हसून म्हणाले, बाळा, हा आपला सुरक्षित उद्या आहे. पण पैसे साठवणं सोपं नव्हतं. यासाठी त्यांनी खूप तडजोडी केल्या. फाटलेल्या चपला तशाच वापरल्या, स्वतःसाठी नवीन कपडे घेतले नाहीत आणि कुटुंबाने जेवणही थोडं कमी केलं. अनेकदा ताटात घास कमी असायचा, तरीही तात्या बरणीत नाणी टाकत राहिले.
पार्वतीबाई चिडून म्हणायच्या, उपाशी पोटी राहून साठवलेल्या या पैशांचा काय उपयोग? तात्या म्हणायचे, थोडं थांब, एक दिवस तुला नक्की समजेल. अनेक महिने गेले. शेवटी ती काचेची भरणी नाण्यांनी गच्च भरली. तात्यांना स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. आता आपण भविष्यासाठी सुरक्षित आहोत असं त्यांना वाटलं. एके दिवशी ते बाजारात गेले. त्यांनी ती पैशांनी भरलेली बरणी शामराव वाण्याच्या टेबलावर ठेवली आणि मोठ्या रुबाबाने म्हणाले, शामराव, मला ज्वारीचे 3 पोते द्या. शामरावांनी पैसे मोजले, नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, तात्या, महागाई वाढली आहे. या पैशांमध्ये आता पूर्वीसारखी 3 पोती येत नाहीत. आता फक्त 1.5 पोतच ज्वारी येईल. हे ऐकून तात्यांना मोठा धक्काच बसला. त्यांना समजलं की पैशांचं मूल्य वेळेसोबत कमी झालं आहे. वस्तू महाग झाल्या होत्या आणि त्यांची बचत खूपच संत होती. आयुष्य अजूनही तितकंच कठीण होतं. सर्व कष्ट पुन्हा एकदा व्यर्थ गेल्यासारखे वाटू लागले. एका शांत संध्याकाळी तात्या घराबाहेर बसले होते. त्यांनी पाहिलं की त्यांच्या शेजारचे त्यांच्या समोरून आनंदाने चालले आहेत. एकाच्या हातात ताजी अंडी होती तर दुसऱ्याच्या हातात दुधाची किटली. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही काळजी किंवा भीती नव्हती. तेव्हा तात्यांना एक कल्पना सुचली. कल्पना अगदी छोटीशी होती, पण कल्पना या नेहमी एखाद्या बीजासारख्या असतात, ज्याचं योग्य वेळी वृक्षात रूपांतर होऊ शकतं. त्यांनी मल्हारकडे पाहिलं आणि विचारलं, बाळा, आपण कोंबड्या विकत घेतल्या तर कसं राहील? यावेळी त्यांनी कोणत्या एक दिवसाची वाट पाहिली नाही. यावेळी त्यांनी थेट कृती केली. त्यांनी साठवलेले सर्व पैसे घेतले आणि त्यातून काही निरोगी कोंबड्या विकत घेतल्या. मल्हार आनंदाने टाळ्या वाजवत त्यांच्या भोवती धावू लागला. तो म्हणाला, अरे वा आजोबा, आता आपला स्वतःचा अंड्यांचा कारखाना सुरू झाला आहे. सुरुवातीला त्यांना 1 अंड मिळालं, मग 2. त्यांनी काही अंडी घरात खाण्यासाठी ठेवली आणि उरलेली बाजारात विकायला सुरुवात केली. त्यातून जे पैसे मिळाले त्यातून त्यांनी आणखी 1 कोंबडी घेतली, मग आणखी 1. हळूहळू कोंबड्यांची संख्या वाढत गेली आणि त्यासोबतच उत्पन्नही वाढू लागलं. तात्या आता एका छोट्या वहीत सर्व हिशोब ठेवू लागले. विकलेल्या प्रत्येक अंड्याची आणि कमावलेल्या प्रत्येक पैशाची त्यात अचूक नोंद असायची. लवकरच गावातले लोक थेट त्यांच्या घरी अंडी विकत घ्यायला येऊ लागले. आता घर पुन्हा एकदा आशेने आणि आनंदाने भरून गेलं होतं. तात्या आता खूप हसायचे. ते आताही काम करत होते, पण आता ते कोणाच्या शेतात मजुरी न करता स्वतःच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी काम करत होते. पहिल्यांदाच त्यांना स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. एके दिवशी तात्यांनी 1 अंड हातात घेतलं आणि मल्हारला जवळ घेत म्हणाले, बाळा, हे साधं अंड त्या पैशांनी भरलेल्या बरणीपेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहे. पैशांची बरणी एक ना एक दिवस रिकामी होते. पैशांची किंमत काळासोबत कमी होते, पण जर आपण तोच पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर तो जीवनासारखाच वाढत जातो. मल्हारने आजोबांना घट्ट मिठी मारली आणि हसत म्हणाला, म्हणजे आता तुम्ही आळशी नाही राहिलात तर? तात्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ते म्हणाले, नाही रे माझ्या सोन्या, मी आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकलो आहे. नुसते पैसे साठवणं म्हणजे हातात पाणी धरून ठेवण्यासारखं आहे. ते कधीतरी ओघडून जाणारच, पण जर त्या पैशांचा वापर करून आपण काहीतरी नवीन निर्माण केलं, भले ते कितीही छोटं का असेना, तर ते नक्कीच वाढत जातं. मित्रांनो, हाच तात्यांचा सर्वात मोठा धडा होता आणि आज तोच धडा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आयुष्यात फक्त पैशांची बचत करू नका, तर पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. त्याला वाढू द्या. एका छोट्याशा आणि योग्य सुरुवातीमुळेही तुमचं संपूर्ण आयुष्य सकारात्मकरित्या बदलू शकतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अशाच नवीन प्रेरणादायी कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवीन आणि सुंदर कथा बनवण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद.